गैरवर्तणूक करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना निलंबित करण्याबाबत मनोज शिंदे यांचे महापौरांना पत्र. ठाणे महापालिका ठाणे मुख्यालय येथे शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी महासभा संपन्न झाली. महासभा सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व नगरसेविका यांनी सभागृहामध्ये गोंधळ करून सभा बंद पाडण्याच्या दृष्टिकोनातून गोंधळ घातला. तदनंतर महापौर महोदय आपल्या डायसवर येऊन आपल्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला व काही सदस्यांनी ठिय्या आंदोलन केलं. जोरजोरात शिवसेनेच्या विरोधात मुर्दाबादाचे नारे लावले, घोषणा दिल्या तसेच गैरवर्तन करून महासभेच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे सभागृहात असुरक्षितता निर्माण झालेली आहे व भविष्यात आपल्याही जीविताला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे महासभा सुरू असताना कामकाजामध्ये व्यत्यय आणणाऱ्या तसेच गैरवर्तणूक करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये निलंबन करावे व राष्ट्रगीत चालू असताना खालीच ठिय्या मांडून बराच वेळ बसून राष्ट्रगीताला उभं न राहता त्यांचा अवमान केला, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकरकडे ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे यांनी केली आहे. याविषयी मनोज शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. ऍक्शन घेतली तुम्हाला वाटतं, कारण की जगाने देखील सांगितलं की आता आमचा संवाद झालेला आहे आणि भविष्यामध्ये आम्ही शहरातील एकत्र येणार आहोत. काय वाटतंय, निलंबित होईल का? तुम्हाला असं कोणी सांगितलं की आमचा संवाद झालेला आहे? तुम्हाला असं कोणी सांगितलं संवाद झाला आमचा? जगदाळे मगाशी देखील बोलले की आम्ही आमचं बोलणं सुरू झालेलं आहे आणि संपूर्णपणे हे जे काय आहे भविष्यामध्ये आम्ही एकत्र येणार आहोत. माझी मागणी एकच आहे, आज जर आमच्या महापौर बाई सुरक्षित नसतील सभागृहामध्ये तर नियमाप्रमाणे, महाराष्ट्र अधिनियमाप्रमाणे त्यांना निलंबन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर मी ठाम आहे. या ठिकाणी पक्षनेते आज एकनाथराव शिंदे साहेब यांची माझी भेट होईल, त्यांच्याशी मी सविस्तर बोलणार आहे या विषयावर. जर तुम्हाला युतीचा नातं निभवायचं असेल तर ते फक्त एकतर्फी आम्ही निभवायचं अशी तुमचं जर समजूत असेल तर ती फार चुकीची आहे. त्यासाठी तुमची साथ लागेल ही देखील आमची कळकळीची विनंती आहे. म्हणून मी त्यांच्या नेत्यांना देखील एक पत्र पाठवणार आहे आणि त्यांनी भविष्यात अशा प्रकारचं वर्तन करू नये. शेवटी त्या सभागृहामध्ये आपण लोकोपयोगी नागरिकांची कामं करण्यासाठी बांधील आहोत. तुमच्या प्रश्नोत्तर किंवा असे राडे करून, लफडे करून, सभा बरखास्त करून, गोंधळ घालून ही परंपरा आपण बंद करावी. महाराष्ट्र अधिनियमाप्रमाणे सभा चालवावी. याआधी पण या सभेला वारसा आहे डावकरे साहेबांचा, प्रकाश परंजपे साहेबांचा, केळकर साहेबांचा. अनेक चांगले या ठिकाणी नगरसेवक सर्व पक्षाचे मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत. त्याच्यामुळे माझी विनंती आहे, भविष्यात असं काय करू नका, पण निलंबन हे करावे असे मी या बाबतीत ठाम आहे. हे ठरल्यानंतर त्यांनी सभागृहामध्ये शांतपणे, काही आम्ही प्रश्नोत्तर घेत नाही असा विषयच नव्हता आणि शेवटी महापौरांना सांगावं लागलं की बाबा हे ठरलेलं आहे, त्याप्रमाणे प्रकरण फार महत्वाचे पावसावरती झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी प्रश्नोत्तर देखील घेऊ, त्याच्यात काय वाद नाही. त्याच्या व्यतिरिक्त देखील शिवसेना मुर्दाबादचे नारे, घोषणा, आम्ही वॉकआउट करू म्हटलं, करा वॉकआउट, तर तेही नाही. तर मग शेवटी महापौरांच्या अंगावर म्हणजे डेस्कवर जाऊन त्यांच्या अंगावर जाईपर्यंत, एक महिला महापौर आहेत, त्यांचा सन्मान करायला हवे त्यांच्या अंगावर जाईपर्यंत, आणि त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याचे नारे द्यायचे, अशा प्रकारचं वर्तन हे फार अतिशय घातक आहे. म्हणजे नवीन नगरसेवकांना उलट्याचं सिनियर नगरसेवकांनी सांगायला पाहिजे, उपमहापौरांनी सांगायला पाहिजे. उपमहापौर 3 वेळा वरून खाली येतात, खाली बसतात. अरे रूल तुम्ही देखील त्या ठिकाणी देऊ शकता महापौरांची संवाद साधून, परंतु नाही. तर त्यावेळेला सभा संपल्याचं जाहीर केल्यानंतर नियमाप्रमाणे राष्ट्रगीत सुरू होतं आणि राष्ट्रगीत हे टेप रेकॉर्डरवर लावलं जातं. त्याच्यानंतर सर्व सदस्य त्या ठिकाणी बोलतात, अक्षरशः रेटून बोला, खोटं बोला आणि या चोराच्या उलट्या बोंबा अशा प्रकारचं नागरिकांच्या पर्यंत चुकीचं निरोप संदेश पाठवण्याचं काम भारतीय जनता पार्टी पक्ष करतोय, नगरसेवक करतात. हे काय बरोबर नाही.